नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली चर्चा एका अत्यंत रंजक विषयावर आहे. आपण एका प्रवासाला निघालो आहोत, पण हा प्रवास एखाद्या जागेचा नाही, तर एका विचाराचा आहे. आपल्याकडे भारताच्या सांस्कृतिक इतिहासावरचे काही स्रोत आहेत आणि त्यातून एक खूप मूलभूत प्रश्न समोर येतो. एखादी भूमी किंवा जागा पवित्र कशी बनते, याचा शोध घेणं आणि या संकल्पनेने भारताच्या ओळखीला कसा आकार दिला हे समजून घेण्याचा आज आपला प्रयत्न असेल. आणि हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये खरं तर. कारण पवित्र म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? एखादं मंदिर किंवा मशीद. अगदी. पण या स्रोतांमधून जी गोष्ट स्पष्ट होते ती ही की भारतात ही संकल्पना केवळ दगडाच्या वास्तूपुरती मर्यादित नाहीये. ती संपूर्ण भूगोलात विणली गेली आहे. बरोबर. चला तर मग इथूनच सुरुवात करूया. पवित्रता म्हणजे नक्की काय? या स्रोतानुसार ही केवळ एक धार्मिक भावना नाही, तर एखाद्या जागेला, वस्तूला किंवा अगदी प्रवासाला दिलेलं एक खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. हो, आणि इथे तीर्थ हा शब्द खूप महत्वाचा आहे. तीर्थ या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे नदी पार करण्याची जागा, म्हणजे घाट. अच्छा. पण त्याचा खरा अर्थ प्रतिकात्मक आहे. विचार करा की आपण केवळ पाणी नाही तर आपलं सांसारिक दैनंदिन जीवन पार करून एका उच्च आध्यात्मिक पातळीवर जात आहोत. तीर्थ म्हणजे त्या स्थित्यंतराचा बिंदू. वाव. आणि याच संकल्पनेमुळे हजारो वर्षांपासून भारतीय लोक संपूर्ण उपखंडात प्रवास करत आहेत. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना कुठल्या एका धर्मापुरती मर्यादित नाही, बरोबर? हो, आपल्या स्रोतांमध्ये अजमेरच्या दर्गा शरीफचा उल्लेख आहे, तमिळनाडूतील वेल्लानक्कनी चर्चचाही उल्लेख आहे. हो. ही स्थळे मूळतः भारतात उगम न पावलेल्या धर्मांची आहेत, पण तरीही ती याच पवित्र भूगोलाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. आणि अनेकदा तर इतर धर्माचे लोकही या स्थळांना तितक्याच श्रद्धेने भेट देतात. हेच भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीचं वैशिष्ट्य आहे. इथे पवित्रतेच्या कल्पना एकमेकांमध्ये मिसळून गेल्या आहेत. या प्रवासाच्या कल्पनेवरच पुढे बोलूया. तीर्थयात्रा ही केवळ एक शारीरिक यात्रा नाही, तर एक आंतरिक यात्रा मानली जाते. आपल्या स्रोतांमध्ये इतिहासकार धामपाल यांचा एक अनुभव आहे, जो हे खूप छान स्पष्ट करतो. हो, तो अनुभव खूप बोलका आहे. ते सांगतायत की एकदा ते रेल्वेने प्रवास करत होते आणि त्यांना काही प्रवासी भेटले. हे लोक वेगवेगळ्या गावांमधून आले होते आणि रामेश्वरमला 3 महिन्यांची तीर्थयात्रा करून परतत होते. 3 महिने? आजच्या काळात आपण विचारही करू शकत नाही. पण खरी गंमत पुढे आहे. त्यांची गाडी दिल्लीत थांबणार होती, जिथून त्यांना घरी जायला दुसरी गाडी पकडायची होती. हो, पण त्यांचा प्लॅन काय होता? ते थेट हरिद्वारला जाणार होते. घरी परतण्याआधी. हो, घरी परतण्याआधी तिथेही दर्शन घ्यायचं होतं. म्हणजे 3 महिन्यांच्या प्रवासानंतरही त्यांच्यात तोच उत्साह होता. यातून प्रवासाकडे आणि श्रद्धेकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन दिसतो. अगदी. हा केवळ देवाचं दर्शन घेण्याचा भाग नाहीये. जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा यावर भाष्य केलंय. ते म्हणतात, या महान तीर्थयात्रांनी आपल्या लोकांना दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे का खेचले? यामागे काहीतरी मोठं कारण असणार. हो, ते म्हणतात, यामागे एक देश आणि एक संस्कृतीची भावना आहे. या प्रवासांमुळेच लोकांना कळायचं की आपला देश किती मोठा आणि विविधतेने नटलेला आहे. पण तरीही या विविधतेच्या मुळाशी एक समान धागा आहे. आणि हा धागा वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विणला गेला आहे. जसे की बौद्ध धर्मात जिथे जिथे गौतम बुद्ध गेले किंवा जिथे त्यांचे अवशेष आहेत, ती ठिकाणं पवित्र मानली जातात. उदाहरणार्थ बोधगया, जिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, किंवा सांचीचा स्तूप. हो, आणि शीख धर्मात तख्त ही संकल्पना आहे, जी आध्यात्मिक अधिकाराची केंद्र आहेत, जसं अमृतसरमधील अकाल तख्त. पण आपल्या स्रोतांमधली एक रंजक गोष्ट म्हणजे शीख गुरूंनी स्वतः हरिद्वार, पुरी, वाराणसी अशा ठिकाणी यात्रा केल्याचे उल्लेख आढळतात. अच्छा, म्हणजे या परंपरा एकमेकांपासून तुटलेल्या नव्हत्या, तर त्यांच्यात एक संवाद होता. नक्कीच. विचारांची आणि परंपरांची देवाणघेवाण दिसते. जैन धर्मातही अशीच तीर्थंकरांशी संबंधित स्थळं पवित्र मानली जातात, जसं की गिरनार किंवा माउंट आबू. बरोबर. आणि हिंदू धर्मात तर काही तीर्थयात्रा या साधनेचाच एक भाग मानल्या जातात. शबरीमलासारखी कठीण यात्रा घ्या, तो प्रवासच एक तपश्चर्या आहे. आणि महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी. हो, पंढरपूरची वारी ही केवळ 800 वर्ष जुनी परंपरा नाहीये. तो एक जिवंत वाहता सोहळा आहे.
हो, 21 दिवस लाखो लोक पायी चालतात. पण तो फक्त चालण्याचा प्रवास नाही. हे वारकरी दिंडी नावाच्या गटांमध्ये संघटित असतात. प्रत्येक दिंडीची स्वतःची परंपरा, स्वतःचे अभंग असतात, जे पिढ्यानपिढ्या गायले जात आहेत. म्हणजे ती एक चालती, बोलती, गाणारी, नाचणारी सामाजिक आणि आध्यात्मिक घटना आहे. तंतोतंत. तिचं स्वरूप इतकं विराट आहे की त्याची कल्पना करणंही कठीण आहे. ठीक आहे, थांबा. तुम्ही हे सांगत असताना माझ्या डोक्यात एक प्रकाश पडतोय. या स्रोतांमधल्या माहितीचे तुकडे आता एकत्र जुळायला लागले आहेत. ही फक्त वेगवेगळ्या पवित्र स्थळांची यादी नाहीये. असं वाटतंय की जणू काही भारताच्या भौतिक नकाशावर एक आध्यात्मिक नकाशा जाणीवपूर्वक तयार केला गेला आहे. ही काय म्हणतात त्याला, पवित्र भूगोल म्हणजे सेक्रेड जॉग्रफी, ही संकल्पना खूपच आकर्षक आहे. बरोबर, हाच तो आहाक्षण आहे. हे जाळं हेतुपुरस्कर विणल्यासारखं वाटतं. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे चारधाम. ही 4 स्थळं भारताच्या 4 टोकांवर आहेत. दक्षिणेला रामेश्वरम, उत्तरेला बद्रीनाथ, पूर्वेला पुरी आणि पश्चिमेला द्वारका. म्हणजे एकाच यात्रेत संपूर्ण भारताला स्पर्श करण्याची ही कल्पना आहे. अगदी. आणि 12 ज्योतिर्लिंगांचंही तसंच आहे. ती सुद्धा संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. पण या स्रोतांमध्ये 51 शक्तिपीठांची जी कथा आहे, ती या सगळ्याच्या पलीकडे जाते. ती खूप प्रतिकात्मक आहे. हो, ती कथा तर या पवित्र भूगोलाचा आत्मा आहे. वडील दक्ष प्रजापतीकडून पती शिवाचा अपमान झाल्याने सतीने स्वतःला जाळून घेतलं. संतप्त शिवाने तिचं शरीर उचलून तांडव सुरू केलं, ज्यामुळे सृष्टीचा विनाश होऊ लागला. तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. आणि हे तुकडे जिथे जिथे पडले तेथे शक्तिपीठे निर्माण झाली. ह्या कथेचा खरा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा की ही संपूर्ण भारतभूमी, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, देवी सतीचं शरीर आहे. बरोबर. प्रत्येक तुकडा पवित्र आहे. ही एक इतकी पोटंट म्हणजे शक्तिशाली कल्पना आहे की तिने भाषिक आणि प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एका भावनिक धाग्यात बांधलं. अगदी. आणि याच कल्पनेमुळे तीर्थयात्रा ही केवळ एका मंदिरात जाण्याची क्रिया राहिली नाही, तर ती संपूर्ण मातृभूमीचीच एक प्रकारची परिक्रमा बनली. ही सुरुवातीपासूनच एक मोठी योजना होती की हळूहळू लोकप्रिय झालेली स्थळं नंतर एका मोठ्या कथानकात गुंफली गेली. हो, जेणेकरून एकतेची भावना निर्माण होईल. हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर दोन्ही असं आहे. काही गोष्टी, जसं की शक्तिपीठांची कथा, ही एका मोठ्या कल्पनेतून आल्यासारख्या वाटतात. पण त्याचवेळी अनेक स्थानिक देवता आणि परंपरा हळूहळू या मोठ्या प्रवाहात सामील झाल्या. ही एक सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक प्रक्रिया होती. अच्छा. पण सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या प्रवासाचे मार्ग. हो, त्याबद्दल स्रोतांमध्ये एक जबरदस्त माहिती आहे. हे तीर्थयात्रेचे मार्ग वेगळे नव्हते. तेच मार्ग होते जे प्राचीन काळातील व्यापाराचे महामार्ग होते. उत्तरापथ आणि दक्षिणापथ. अगदी. आणि हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कल्पना करा, एकाच रस्त्यावरून एक तीर्थयात्री आणि एक व्यापारी चालत आहेत. एकाच्या मनात प्रार्थना आहे, दुसऱ्याच्या मनात मसाल्याचे व्यवहार आहेत. पण ते दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. हो, कथा, विचार आणि संस्कृतीची देवाणघेवाण करत आहेत. अध्यात्मामुळे प्रवास घडत होता आणि प्रवासामुळे संपूर्ण उपखंडाचं सांस्कृतिक वस्त्र विणलं जात होतं. ही एक अप्रतिम नैसर्गिक व्यवस्था होती. म्हणजे धर्म, अर्थ आणि समाज हे वेगळे नव्हते, तर एकाच नाण्याची 3 बाजू होत्या. आत्तापर्यंत आपण माणसांनी पवित्र मानलेल्या जागांबद्दल बोललो, पण या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गालाच पवित्र मानणं. हो, आणि ही कल्पना तर मंदिरांपेक्षाही जुनी आणि खोलवर रुजलेली आहे. याला पुण्यक्षेत्र म्हटलं आहे. हा दृष्टिकोन निसर्गातील प्रत्येक घटकात देवत्व पाहतो. नद्यांना तर आपल्या संस्कृतीत आईचा दर्जा दिला आहे. त्या जणू या भूमीच्या जीवनवाहिन्या आहेत. नक्कीच. वैदिक काळापासून नद्यांची पूजा केली जाते. ऋग्वेदात नदीस्तुती सूक्त आहे, ज्यात वायव्य भारतातील 19 प्रमुख नद्यांची स्तुती आहे. आणि आजही आपण पूजेच्या वेळी कळशातील पाण्याला पवित्र करण्यासाठी गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती या श्लोकातून प्रमुख नद्यांना आवाहन करतो. आपण त्या नद्यांना प्रत्यक्ष आपल्या घणात बोलवतो. आणि कुंभमेळ्याची परंपरा तर थेट अमृत मंथनाच्या कथेशी जोडलेली आहे. हो, जिथे अमृताचे थेंब पडले त्या 4 ठिकाणी हरिद्वार, प्रयागराज, नाशिक आणि उज्जैन हा मेळा भरतो. बरोबर. आता जर नद्या ह्या भूमीच्या जीवनवाहिन्या असतील, तर पर्वत काय आहेत? ते या भूमीची हाडं आहेत, जे तिला आधार देतात. त्यांच्या उंचीमुळे त्यांना पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा दरवाजा मानलं गेलं. म्हणूनच अनेक महत्वाची तीर्थक्षेत्र डोंगरांवर आहेत.
कैलास पर्वत घ्या किंवा वैष्णवदेवी. आणि या स्थळांपर्यंत पोहोचण्याचा कठीण प्रवास हा सुद्धा साधनेचाच एक भाग मानला जातो. म्हणजे ध्येयाइतकंच त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही महत्वाचा आहे. अगदी. आणि आता उरली झाडं आणि जंगलं. यातही पिंपळाच्या झाडाला एक विशेष स्थान आहे. हो, ही गोष्ट मला खूपच आश्चर्यकारक वाटली. पिंपळाचं झाड म्हणजे फायकस रिलिजिओसा हे हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन या चारही प्रमुख भारतीय धर्मांमध्ये पवित्र मानलं जातं. इतकंच नाही तर मोहेंजोदारोच्या एका मुद्रेवरही पिंपळाची पानं दिसतात. यावरून त्याची प्राचीनता लक्षात येते. खरंच की. आणि या एका झाडाच्या पलीकडे जाऊन अनेक ग्रामीण आणि आदिवासी समुदायांनी तर जंगलांचे काही भाग देवांचं निवासस्थान मानून संरक्षित केले आहेत. त्यांना महाराष्ट्रात देवराई म्हणतात. मल्याळममध्ये काऊ किंवा झारखंडमध्ये सरना. बरोबर. म्हणजे या देवराया एक प्रकारे प्राचीन काळातील अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज होत्या. तिथे शिकार किंवा वृक्षतोडीला पूर्णपणे बंदी होती. तंतोतंत. या देवरायांमुळे निसर्ग, देव आणि माणूस यांच्यात एक सुसंवादी नातं निर्माण झालं. या परंपरांनी नकळतपणे जैवविविधतेचं संरक्षण केलं, जे आजचे कायदे करूनही आपल्याला जमलेलं नाही. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण हे पाहिलं की भारतात पवित्रतेची भावना केवळ मंदिराच्या 4 भिंतींपुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण भूमीत, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये आणि जंगलांमध्ये वसलेली आहे. आणि याच दृष्टिकोनाने हजारो वर्ष भारतीय संस्कृतीला एकत्र बांधून ठेवलं आणि निसर्गाशी एक आदराचं नातं निर्माण केलं. पण आज हेच नातं धोक्यात आलं आहे. ही एक कटू वस्तुस्थिती आहे. ज्या नद्यांना आपण माता मानतो त्या आज सर्वाधिक प्रदूषित झाल्या आहेत. हो, देवरायांवर शेती आणि उद्योगासाठी अतिक्रमण होत आहे. हा जो अमूल्य वारसा आपल्याला मिळाला आहे तो जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जाता जाता एक विचार सोडून जाते. पर्यावरण विचारवंत डेव्हिड सुझुकी यांचे एक वाक्य आहे. ते म्हणतात, आपण जगाकडे जसे पाहतो तसेच त्याच्याशी वागतो. जर डोंगर हा केवळ खनिजांचा ढिगारा नसून देवता असेल, नदी केवळ सिंचनासाठीचं पाणी नसून भूमीची नस असेल आणि जंगल केवळ लाकूड नसून देवराई असेल, तर आपण निसर्गाशी आणि पर्यायाने एकमेकांशी अधिक आदराने वागू. प्राचीन भारतीय दृष्टिकोन आजच्या पर्यावरणीय आव्हानांवर काही उपाय सुचवू शकतो का, यावर नक्की विचार करायला हवा.